गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कायम। एसटींची कमतरता असल्याने प्रवासी स्थानकावर ताटकळत। मुंबई गोवा हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा संपन्न। बाप्पाची पहिली झलक पुढारीवर। राजाचं पहिलं मुखदर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी। बदलापूर रेल्वे स्टेशनवर वैयक्तिक वादातून दोघांवर गोळीबार। गोळीबारात एक जण जखमी। गोळीबार करणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या प्रकरणी जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात। जयदीपला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। जयदीप आपटेला त्यांचा बॉस वाचू शकला नाही तर जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। संजय राऊतांचा आरोप, ठाण्यातल्या बेड्यांच्या रुग्णालयात त्यांची व्यवस्था करू। मुख्यमंत्री शिंदेंचा पालटवार। पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मोदींनी माफी मागितली। शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा निशाणा। शिवराय जसे स्वराज्यासाठी लढले तसे राहुल गांधी संविधानासाठी लढतायत। विश्वजित कदमांकडून शिवाजी महाराजांची तुलना राहुल गांधींशी विरोधकांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचे मुंबईतील संभाव्य 22 उमेदवार ठरल्याची माहिती। वरळीतून आदित्य ठाकरे, दिंडोशीतून सुनील प्रभू, तर भायखळ्यातून किशोरी पेडणेकरांच्या नावाची चर्चा। दादांच्या राष्ट्रवादीत दोन्ही रुपाली भिडल्या। विधान परिषदेसाठी चाकणकरांच्या नावाला ठोंबरेंचा आक्षेप। एकाच महिलेला किती पदं देणार, रुपाली ठोंबरेंचा सवाल। भाजपच्याच नेत्यांमध्ये आव्हानाची भाषा। कुर्ल्याच्या मशिदीत येऊन दाखवा, हाजी अराफत शेख यांचं नितेश राणेंना आव्हान। तर चिथावणीखोर वक्तव्य खपवून घेणार नसल्याचा इशारा। मराठ्यांच्या नाद्याला लागू नका, तुमचे आमदार संपवल्याशिवाय राहणार नाही। जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा।